पण मुंबईच्या नंतर जे आपण बघतो क्षेत्रानंतर जे आपण जी हक्काची टुर्नामेंट पहिला बॉल मॅचचा फुल ऑन यॉर्कर डायरेक्ट बॉल बनवताना बॅट्समन कव्हरच्या दिशेला एक सिंगल स्टॉप करताना सागरजी वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं शतक घेऊन आले ते चंदन गुप्ता आणि सरकारी इलेव्हन या संघाकडून स्ट्राईकला आले ते दीपेश शिर्के आणि विनोद खराडे. तर चंदन यांच्या पहिल्याच चेंडूवर सावधरित्या दीपेश यांनी सिंगल धाव घेतली आणि आपल्या संघाचा श्री गणेशा केलाय. हा एक बॉल हवेत सागरजींच्या हातात आणि हा इझी झेल डीजे. वॉक टुवर्ड्स द 22 यार्ड्स. काय बोलाल निलेशजी? नक्कीच एक मोठा खेळाडू जो नारंगीवरून आज ही टुर्नामेंट खेळण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित आहे आणि पहिल्या ज्या 3 मॅचेस झाल्या त्यामध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी केली, फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि पूर्णपणे 100% त्यांनी आपलं इथे या टुर्नामेंटमध्ये दाखवत आहेत. हेच महत्व आहे. जसं आपण बघतोय मोठा प्लेअर पण या टुर्नामेंटला पूर्ण रिस्पेक्टफुली आपलं प्रेझेन्स देताना सिरियसली ज्यांचा परफॉर्मन्स पण आपण बघतोय की कधीही प्रॉपर जेवढे 5ही एडिशन होते परफॉर्मन्स सेम. जसं आपण बघतो की नंबर्स माइट बी चेंज फॉर युअर एज बट परफॉर्मन्स हॅज टू बी ग्रोन इन टू 2. नक्कीच आता तिसरा चेंडू चंदनजी घेऊन येत आहेत आणि त्यांचा सामना करतील ते फलंदाज गौतम पाटील, मॅन फ्रॉम नारंगी. यॉर्कर वाईडिश यॉर्क ज्याला आपण बोलतो, थोडा यॉर्कर नाही झाला बट एक चांगला स्लॉट मध्ये होता. स्कोर जसं आपण बघतोय 3 बॉल 1 रन. पॉवर प्लेचा फारसा अजून जसं आपण बघतो बॅटिंग युनिटने फायदा घेतला नाही तरी शिल्लक 3 बॉल आहेत. बघू काय स्कोर जातोय. ओ ओ ओ चांगला प्रयास, स्लोअर वन. फक्त एक त्याला पण दिशा जर बरोबर ठेवली असती चंदनजी तर एक चांगला बॉल पण होता विकेट टेकिंग साठी. बट सुंदर असं त्याला रिस्पेक्ट देता गौतमजींनी त्याला एक वाईडला जाऊनही दिलाय. स्लॉट यॉर्कर अँड इट्स ड्रॉप. मोठी कॅच सोडली आहे उदयजींद्वारे. बॉल जाता 4. इझी इझी 4 डी. माहिती आहे या विकेटचं किती महत्व आहे. खूप छान अशी गोलंदाजी करतायत चंदन. आपल्या संघासाठी उत्कृष्ट असा चान्स देखील त्यांनी बनवला होता आणि जर हा झेल झाला असता तर नक्कीच सरकार 11ला खूप मोठा असा झटका लागला असता. सावधरित्या हा एक रन काढलेली आहे. सुंदर प्रमाणे पण रिस्पेक्ट पण बघितलं. एक 4 गेला हे चांगलं क्रिकेटचं एक प्राधान्य. जर आपण बघतो एक 4 मारलाय मी सिंगल, कारण या बॉलला परत ते एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बाहेर पण फेकू शकले असते. पण एक रिस्पेक्ट बॉलरसाठी आपण ज्याला बघतो एक सिंगल देऊन त्यांनी आपला एक नॉन स्ट्राईकला येऊन जसं आपलं एक कार्य केले. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हर मधला हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ते चंदन आणि स्ट्राईकला आहेत ते दीपेश शिर्के. पुन्हा एकदा त्याच प्रकारे वाईड यॉर्कर टाकण्याचा हा प्रयत्न आणि त्यात यशस्वी झाले ते चंदन. अशा प्रकारे हंसिका आर 11 एक और अखेरी संघाची धावसंख्या होते ती 7. डीजे
तर निलेशजी जसं आपण बघतो एक विकेटचा आपण जसं एक बोलतात की ड्यू फॅक्टर वगैरे ज्या काही गोष्टी असतात जेव्हा सॉइल विकेटवर सिमेंटवर तसं तुम्हाला फारसं काय भेटत नाही जो काही तुम्हाला स्कोअर करायचा असतो पेस ऑन दी बॉल आणि हँड रीड करून तर सुंदर प्रमाणे एक त्यांना पहिली ओव्हर चंदनजींनी सेव्ह पण करून कारण पॉवर प्लेमध्ये जेव्हा गौतम ना स्कोअर वाढलाही शकला बट त्यांनी एक सुंदर कंट्रोल जसं आपण बॉलिंगचं त्यांनी एक केलेलं 1 ओव्हर 7 रन देऊन पुढल्या काही ओव्हरात कारण जसं आपण सागरजी पण बघतो एक प्रॉपर रफ्तार ज्यांच्या हातात आणि गौतमजींना पेस आवडतो पण खेळायला संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहेत ते सागर पाटील मॅन फ्रॉम मोठी देसाई. आणि जर तुम्ही बघितलं हंसिका 11 कडे खूप छान अशी गोलंदाजी आहे. बॉल ट्रॅव्हल होताना बाउंड्री पेसला बट सिंगल गुड थ्रो डायरेक्ट थ्रो खूप छान असं क्षेत्ररक्षण झालं तिथे नरेंद्र भारती यांच्याकडून आणि स्कोर होतोय तो 8. दुसऱ्या ओव्हर मधला पहिला बॉल झालेला आहे आणि सरकार 11 या संघाचा स्कोर आहे तो 8 रन्स. रफ्तार ह्यालाच बोलतात सागर आणि त्याच्या खांद्यातला जो जोर आहे प्रॉपर सिमेंट विकेटचा पण युटिलाइज करताना कारण त्याला माहिती आहे स्विंग वगैरे फारसं काही विकेटवर भेटणार नाही कट बट एक प्रॉपर त्याच्याकडे एक पेस आहे किपरच्या हातात कारण विनयजींच्या हातात पण आपण बघतोय ग्लोव्ज आहेत म्हणजे त्यांना पण माहिती आहे की ती पेसनी बॉल वेगाने येणार आहे आणि लगभग ते एक 5-6 यार्ड पहिलेच किपरच्या मागे उभे आहेत म्हणजे पेस काय असेल बॉलरच्या नक्कीच गेले काही वर्ष आम्ही सागर पाटील जी यांना बघतोय त्यांच्या खेळामध्ये जे वैशिष्ट्य आपल्याला बघायला भेटतंय एक वेगळे पण आपल्याला बघायला भेटतंय. असा हा डावखुरा गोलंदाज त्याच प्रकारे गोलंदाजी करतोय आणि पुन्हा एकदा हा निर्धाव चेंडू आला. जसं आपण बघतोय बॅटिंग युनिटला कुठेतरी आपल्याला स्कोअर कार्ड मीटर वाढवावं लागेल कारण 2 सेकंड ओव्हरचे 3rd बॉल कंप्लीट पण झालाय पहिला बॉल सिंगल 2 बॉल डॉट कुठेतरी तुम्हाला एक इफेक्टफुल जर स्कोअर बसवायचा आहे तर तुम्हाला आतापासूनच मीटर इंटू 2 करावं लागेल. ओव्हरपिच टाकलेला हा चेंडू एक धाव पूर्ण होते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय ते दोन्ही फलंदाजांना. पूर्णपणे जर आपण बघितलं चंदननी सुरुवात केली खूप पॉवर प्लेची छान अशी गोलंदाजी केली त्याच प्रकारे सागर देखील त्याच्या पावलावर पावलं ठेवत त्याच प्रकारे कंजूस अशी गोलंदाजी करतोय. मोठे फटके मारता येत नाहीयेत फलंदाजांना. ओ कॅच सुंदर कॅच प्लीज क्लॅप सेकंड अटेम्प्ट मोठी विकेट. पाठवा 12वा प्लेयर पाठवा. आता याच्या पुढे कोणत्याही टीमला सांगण्यात येणार नाही डायरेक्ट पेनल्टी दिली जाईल. आणि आता हा बॉल पडायच्या आधी जर दोन्ही टीमचा जर 12वा प्लेयर नाही आला तर पेनल्टी लागेल. तुम्ही एक मोठी टुर्नामेंट खेळताय सीझन 5 खेळतोय आपण आणि अजून जर आम्ही तुम्हाला पहिल्या मॅच पासून जर रूलच सांगायचे आहेत तर प्लीज जरा समजून घ्या. कॅच कोणी पकडली? बॉल बीट व्हॉट अ बॉल. निलेशजी जर तुम्ही सागरजींचा रनअप बघितला ना लगभग 38च्या बाहेरून धावतायत ते. नक्कीच. आणि अशा प्रकारे सरकार 11 या संघाची 2 ओव्हर अखेरीस धावसंख्या झाली ती 9. एकदम कंजूस अशी गोलंदाजी केली चंदनने त्यानंतर गोलंदाजी केली ती सागर पाटील यांनी.
पूर्णपणे जकडून ठेवलंय. असं नाही की या फलंदाजांमध्ये क्षमता नाहीये. स्ट्राईकला आहेत ते गौतम पाटील आणि त्यांच्या बरोबर आहेत ते दीपेश शिर्के, पण दोन्ही अशी मोठे फलंदाज आहेत, पण पूर्णपणे थांबवलंय ते हंसिका आरोही 11 या संघाच्या गोलंदाजांनी. बॉलर नेम प्रिन्स जी असेल तर तुम्ही हात वर कराल. प्रिन्स, प्रिन्स, येस, प्रिन्स. स्कोर 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 आहे तो 9. 9. संघासाठी तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले ते प्रिन्स, मॅन फ्रॉम बोरवली भाईंदर. वा, प्रिन्स ऑफ भाईंदर. ओ, शॉर्ट पिच. हा बॉल बाहेर हा फेकला अवांतर पाहिजे होता. चेंडू आमचे पंच घोषित करतात. एक वेगळी शैली आहे त्यांच्या गोलंदाजीमध्ये. हा बॉल लगभग एवढा लांब फेकला पाहिजे होता हॅलोजनच्या मागे, पण डिपोजिनकडनं मिस झाला. कारण हेच एक जसं आपण बघतोय बॉलिंग युनिटकडे जो बेनिफिट आहे. व्हॉट अ बॉल. वा, काय बॉल फिरवतायत त्यांच्या हातातून जेव्हा बॉल रिलीज होतोय एक, आणि जर कण अशी बॉल फिरतोय. खूप छान असा लेग कटरचा हा मारा करतायत ते प्रिन्स. खूप छान अशी कीपिंग पण होते विनय मेहरा यांच्याकडून. ज्या प्रकारे गोलंदाजी करतायत त्या गोलंदाजीवर त्याच प्रकारे कीपिंग करणं देखील तेवढं महत्वाचं आहे. BBS चे जेवढे प्लेयर्स आहेत, प्लीज तुम्ही जर कॉम्बॉक्सच्या राईट साइडला आलात तर बरं होईल. जी निलेशजी. तिसरा बॉल, 3 डॉट झाले आता. पहिला चेंडू अवांतर चेंडू आल्यानंतर प्रिन्स यांनी कमबॅक केलाय आणि 3 चेंडू डॉट झालेत. पुन्हा एकदा त्याच प्रकारे लेग कटर टाकतायत आणि दीपू शिर्के. नीलेश जी ते बोलतात ना, छोरा अगर साला सिमेंट पे इतना घुमाता होगा तो विकेट पे क्या करेगा, नचाएगा. नक्की जर ही सिमेंट विकेट असती तर हातभर टर्न केला असता त्यांनी. डीजे प्लीज. दाखवतोय की कारण लगभग बॅट्समनला पण तो बॉल जज करायला डिफिकल्ट होतोय. की स्कोर आपण बघतो की हार्डली 10. 4 बॉल 2 ओव्हर 4 बॉल 10. कुठेतरी ही मॅच आपल्याला जर कव्हर करायची झाली तर बॅटिंग युनिटला मोठे फटके तुम्हाला द्यावे लागतील. 6 नको 4 तरी द्या. बॉलिंग युनिट प्लीज. तुम्ही मॅच चांगली कव्हर करताय. डॉट बॉल करताना फिल्डिंग मध्ये जास्त टाइम नका यूज करू. सिंगल. सुंदर असा एक जसा अवेधी बॉडी बॉल टाकलेला प्रिन्सनी. आपण बघतोय की या बॉलरकडे एक जी शैली आहे लास्ट बॉल ओव्हरीचा. प्रिन्स लवकर टाकला तर बरं होईल. लास्ट बॉल आहे प्रिन्स ऑफ भाईंदर.
परत एकदा बॉल ड्रायव्हिंग टुवर्ड्स काय काव कॉर्नर, एक सिंगल ओव्हर 12. अशा प्रकारे सरकार 11 या संघाची धावसंख्या होते 3 ओव्हर अखेरीस 12 रन. अगेन्स्ट हा पूर्ण टुर्नामेंटचा लोएस्ट स्कोर होतोय. नक्कीच, पण अजूनही राहुल स्ट्राईकवर आहेत, त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. नक्कीच ही जर ओव्हर मोठी आली तर वेगळा स्कोर आपल्याला बघायला भेटेल. रोहित पंडित फिरकी अजून एकदा. कदाचित चंदनजींनी जेव्हा आपण बघतो ना ऑप्शन मध्ये, त्यांनी प्रॉपर स्टडी करून बॉलिंग युनिट 2 पेस 2 स्पिन प्रॉपर कॅल्क्युलेशन या कॅप्टननी केलेलं आहे. खूपच सुंदर असं एक त्यांचं एक ऑब्झर्वेशन पूर्ण सीझन बाय सीझन कोण काय बेस्ट करतोय अँड व्हॉट वी वॉन्ट फॉर नेक्स्ट सीझन. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पण तिथे उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण होत आहे ते उदय यांचं. नक्कीच चौकार अडवलाय. थर्ड अंपायर. ओके, थर्ड अंपायर. डीजे हार्टबीट आहे का आपल्याकडे? तरी पण स्लो मध्ये चेक करा एकदा परत. मी पण बोललो तू डीजे वर कसं काय हे लावलंय. कॅमेऱ्याच्या बाहेर आहे त्यामुळे ते दिसतच नाहीये. तर मी अंपायर डिसिजन जे असेल ते करूया. अंपायर आपल्याला एक विनंती आहे, हा जो रनआउट कॅमेरा विजनच्याच बाहेर आहे. सो व्हॉट एव्हर यू फाउंड ओव्हर देअर प्लीज टेक अ कॉल. त्यांचं जे डिसिजन असेल ते देऊन टाकते. आउट. गुड डिसिजन. सुंदर. नेक्स्ट बॅट्समॅन प्लीज. एकदा पण अंपायर साठी पण क्लॅप करू, कारण हा डिसिजन जर थर्ड अंपायर कडनं सुटलाय आणि त्यांनी जर हा कॉल घेतलाय. गुड डिसिजन अंपायर. प्लीज क्लॅप. बॅटिंग युनिट तुम्ही पण क्लॅप करू शकता प्लीज. आणि आता नवीन फलंदाज मैदानात येतोय तो प्रवीण झेंडे, मॅन फ्रॉम पुणे. पूर्ण असा शांत चाललेला हा सामना. हे प्रॉपर सिम्पटम्स आहेत. 10 वाजलेत. बॅटिंग युनिट मध्ये स्कोर काढला, स्कोररला पण काही टेन्शन नाहीये. नाही, मला तर वाटतं की सरकार 11 यांनी ठरवलं की बॉल हरवायचे नाहीयेत, कमिटीला थोडीशी मदत करूया. पण कमिटी सक्षम आहे, तुम्ही कितीही बॉल हरवा, आपल्याकडे ट्रक भरून बॉल आणलेले आहेत. शॉर्ट पिच. आणि राहुल यांनी ते मनावर घेतलं आणि बॅटीतून आलाय तो चौकार. प्रीडिटरमाइंडेड शॉट्स इथे चालणार नाही, कारण सिमेंट विकेट आहे. बॉल पेस घेणार. नाही, जर पहिल्या तुमच्या एका शॉटवर चौकार येतोय तर वेगळं करण्याचा प्रयत्न इथे झाला, मे बी त्यामुळे हा बॉल डॉट आला असेल. शॉट. बॉल हेडिंग टुवर्ड्स एक्स्ट्रा कव्हर. आणि अशा प्रकारे 2 खेळाडूंच्या मधून ऑफसाईड. ओव्हर मधले 2 बॉल बाकी आहेत. निलेशजी हाच प्रयत्न. लास्ट बॉल. 2 बॉल. 2 बॉल्स टू गो.
2 balls to go. शॉर्ट पिच वाईड. कुठेतरी आपण बघतोय विनयजी थोडं बॉलरला गाईड करताना की एक प्रॉपर दिशा टाक, संपून टाक ओव्हर, कारण एवढं सुंदर स्कोर जो तुम्ही गाईड करताय. शॉट ऑफ गुड लेंथ, डॉट बॉल, लास्ट बॉल ऑफ दी इनिंग्स. आत येऊन खेळण्याचा प्रयत्न होता राहुल यांचा, पण खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ती अंशिका आरोही 11 या संघाकडून. सुरुवातीपासूनच आपण बघतोय पूर्णपणे दबदबा राहिला होता त्या गोलंदाजाला, पण शेवटच्या चेंडूवर येतोय तो खतखतीत सीमारेषा पार षटकार. कर्णधार आनंद आणि आरोही हंसिका 11 चे कर्णधार चंदन, प्लीज स्टेजवर या. आपण विशालजींच्या हस्ते नाणेफेक करतोय. रोहन स्ट्रायकर्स कप्तान. चंदनजी, आपण जर ओपनर्स पाठवलं तर एक सुंदर होईल. चंदनजी प्लीज स्कोर 28 to win. बॅट्समॅन बाहुबली. चंदन, तुझा टॉस कसा असेल? सॉरी. अरे मी तेच बोलतो, तू तर आता बॉलिंग टाकून आलास. तुम्ही जावा दिली हंसिका. हेड असा कॉल झाला होता आणि रोहन स्ट्रायकर्स या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली. तर मी थोडासा थांबवेल आनंद यांना. आनंद प्लीज 2 मिनिटासाठी. आनंद, 4 ओव्हरचा हा सामना आहे. असे कोणते फलंदाज आहेत तुमच्या टीम मध्ये की ते 4 ओव्हर मध्ये खूप मोठा असा स्कोर करतील बीबीएस अग्रेसिव्ह यांच्या समोर? चला, आनंद यांच्याकडून काही प्रतिक्रिया नाही आहेत, कारण चला की त्यांना बेस्ट ऑफ लक करूया.
तर आशिष असे कोणते 4 गोलंदाज असतील तुमच्याकडे की ते रुहान स्ट्रायकर्स या टीमला कमीत कमी धावांमध्ये रोखतील? हॅलो हॅलो. ओव्हरची सुरुवात मी स्वतःच करेन आणि प्रयत्न करेन त्यांना थांबवायचा. आमची चुकी नाही, आम्ही तुम्ही जेवले नाहीत ते. तुम्ही कधी करूया काहीतरी, थांबा. बॉलर गौतम पाटील जी पॉवर प्लेची ओव्हर घेऊन एक जरा सगळ्यांना विनंती आहे, कोणती टीम आहे ती अजून जेवली नाहीये? हा मग घरी पहिला शॉट हवेत आणि अंपायर डिसिजन प्लीज. सिक्स डीजे. दुसरा बॉल इनसाइड एज हेडिंग टुवर्ड्स. ओ सुंदर थ्रो. आणि सर्वेशी मी एक सांगतोय की लो स्कोर मॅच आहे, पण जर सकाळपासून आम्ही नरेंद्र यांना बघतोय की हळू खेळणं, मला वाटतं त्याच्या फॉर्मॅट मध्ये लिहिलेलंच नाहीये. डिक्शनरीज मध्ये नाहीये ते बरोबर, तो त्यांच्यासाठी. शब्दच नाहीये त्याच्याकडे. सुंदर असा सिंगल देऊन ओ फुटबॉल आणि हा स्टॉप. गुड स्टॉप प्लीज क्लॅप. सुंदर असा पहिल्यांदा एक stop. मिस झाला, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये त्यांनी बाउंड्री लाईनवर बॉल तो अडवला आणि संघासाठी 2 धावा वाचवलेत. 3. ओके, एकच रन धावले. बीबीएस टीमला विनंती आहे, त्यांचे कॅप्टन या राईट साईडला स्टेजच्या तुम्हाला बोलवत आहेत. आणि सकाळी एक मॅच झाली, त्यामध्ये 21 बॉल मध्ये 93 धावा ठोकल्या नरेंद्र यांनी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न Reverse, आणि proper gap 2 बघून. चेंडूंना 2 खेळाडूंना भेदून जातोय तो सीमारेषा पार चौकार. बॅटिंगला म्युझिकला पण फास्ट टॅग दिलाय. ओ सुंदर असा बॉल आणि एल बी. गुड बॉल गौतमजी. तर एक आपल्याला सूचित येते की पूर्ण टुर्नामेंट मध्ये पहिल्यांदा हे आउट झालेत. प्लीज गिव्ह अ बिग क्लॅप रिस्पेक्टफुली. सुंदर अशी बॅटिंग. स्कोर 14. 5 बॉल 14 झालाय. नक्की पूर्ण आतापर्यंत ज्या 3 मॅच झाल्या, त्या 3 मॅच मध्ये ही 4थी मॅच खेळतायत आणि पहिल्या ओव्हर मध्ये नरेंद्र हे बाद होत आहेत. खूप वेळानंतर मला तर वाटतंय हंसिका 11 या संघाच्या खालच्या ऑर्डरला बॅटिंग आली आहे. खूप खुश झाला असेल चंदन. बॅटीला पण बरं वाटलं, आराम भेटला मला. नरेंद्रची बॅट पण खुश आणि बॅटिंग ऑर्डर पण खुश. बॅटिंग ऑर्डर खुश आहे कारण की आता आम्हाला बॅटिंग भेटणार आहे म्हणून. शॉट लॉफ्टेड. खाव कॉर्नर 4. डीजे प्लीज.
बॉलर महात्मा बॉलर कॉर्पोरेट टुर्नामेंट असतात. सतीश जी अगर आप बॉलिंग यूनिट पे हो हाथ ऊपर करें जी. सतीश जी यस कवर कंटिन्यू. थांबा ना, त्याला बोलवायचं ना परत ते. येणार तो. पैसे घ्यायला तरी येणार. मग तुमचं काय म्हणणं आहे मला कळलं नाही. शॉर्ट पिच बॉल थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटच्या इथे बाउंड्रीकडे धावताना हा 4 डीजे. या मॅच मध्ये डीजेला पण खूप सेवा भेटली आहे सेकंड इनिंग मध्ये. तर लगभग आपण बघतोय की प्रॉपर क्रिकेटिंग स्किल्स गॅप मध्ये खेळताना आपल्याला 6ची गरज नाही तर 4 मध्ये कव्हर करताना चंदनजीचा प्रॉपर गायडन्स नॉन स्ट्राईक एंडनी. डान्सिंग टुवर्ड्स हिज राईट. खूप सुंदर प्रयत्न बट चांगला बॉल. Straight heading towards the straight 6 बाहेर डीजे. हा बघण्यासारखा नेत्रदीपक हा षटकार होता. हा आणि या ग्राउंडच्या बाहेर षटकाराने गेलाय. आरोही अंसिका 11 हा सामना विजयी झालेत. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि